नमस्कार. आपण ज्ञानेश्वरी आणि गीता बघत आहोत. गीतेचा 6वा अध्याय 33, 34 आणि 35 श्लोक आज बघणार आहोत. आणि यात अर्जुनाने विचारलं आहे की अ, मनाला कसं शांत करावं, आणि श्रीकृष्णांनी सांगितलं की कसं शांत करावं, कसं योगी व्हावं आणि कसं कर्म हीच पूजा, असं 24 तास आपण कसं जगावं, भगवंताशी कसं एकरूप होऊन योगी व्हावं, भक्त व्हावं. आणि त्या भावातच देह, जीव आणि परमात्मा स्थितीत, जसं हनुमंतांनी म्हटलं आहे, देहबुद्ध्या तू दासोन जीवबुद्ध्या त्वदंश आत्मबुद्ध्या त्वमहम त्वमेव अहम. या सर्व भावामध्ये आपण कसं भगवंताशी एकरूप राहून सगळ्या मानवीय सगळे नियम पाळून आपल्या चौकटीबद्ध जीवन, जसे स्वामीजी म्हणायचे की आपल्याला मर्यादा पुरुषोत्तम, आपण जास्तीत जास्त किती उड्या मारू शकतो, किती खालच्या स्तरावर सुद्धा लक्षात ठेवा, उजव्या डाव्या बाजूला आपण किती जाऊ शकतो, ते सगळं आपण ठरवून त्या नियमात राहून सगळं पालन करायचं आणि व्यवस्थित आपलं जीवन जगून, खरं तर आपण हार्मलेस क्रिएचर, म्हणजे कोणालाही न दुखवणारं, कोणाचंही मन न दुखवणारं असे व्यक्ती होऊन आपण आत्मज्ञानी होऊन आपलं मुक्ती मिळून, कैवल्य प्राप्ती होऊन, बुद्ध होऊन, राम होऊन, श्रीकृष्ण होऊन, देवीशी एकरूप होऊन, आपण आपलं देह ठेवून सद्गुरूंशी एकरूप होऊन, या परमात्माशी एकरूप होऊन आपला देह ठेवून निघून जायचं. या शब्दात बोललेले आहेत बरेचदा. ठीक आहे. अर्जुन उवाच योयम योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन एतस्याहं न पश्यामि चंचलत्वात् स्थितिं स्थिरा. चंचलम हि मनः कृष्ण प्रमाथि बलवत् दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिवी सुदुष्करम. अर्जुन म्हणत आहेत की हे मधुसूदना, म्हणजे श्रीकृष्णा, की तुम्ही तर आम्हाला सांगितलं काय, की आत्मपम्येन सर्वत्र समम पश्यति योर्जुन सुखम वा यदि वा दुःखम स योगी परमो मतः. असं सांगितलं की सुख दुःखात कधी यश आलं, कधी अपयश आलं, कधी अगदी मन दुःखात आहे किंवा मन सुखात आहे, कधी असं झालं, कधी तसं झालं, कधी तसं झालं, कधी तसं झालं, काय काय होत राहतं आपल्या जीवनामध्ये. तरी आपलं मन शांत ठेवायचं, योगरूप राहायचं, भगवंताशी एकरूप राहायचं. पण काय होतं की समदर्शन तुम्ही सांगितलं की समदर्शी, सगळीकडे सर्वत्र मलाच बघायचं आणि व्यवस्थित चालायचं. पण मन हे अत्यंत चंचल आहे, कारण की मनाचा स्वभाव चंचल आहे असं ते म्हणतायत. अर्जुनाचा अनुभव आहे. तर हे कसं शक्य होईल? नंतर ते म्हणतात की कृष्णा, मन केवळ चंचल नाही, कधी कधी प्रक्षोभित होतं, क्षोभित होतं, कोणी काय बोललो, कोणी काय झालं, काहीतरी घडलं तर. आणि ते इतकं बलयुक्त असतं की ते आपल्याला त्या बाजूला घेऊन जातं. कधी समजा कोणीतरी म्हटलं की असं आहे, तर ते म्हणतं की आपले जर का पूर्ण अगदी विरोधी स्वभावाचं, तर आपण एकदम एकदम म्हणजे असं एकदम कधी कधी चौथायल्यासारखं बोलतो की आपल्या मनाला ते आतमध्ये वाटतं. आपण कधी बोलत नाही चौथायल्यासारखं समजा, पण आपण ते एक्सप्रेस करून टाकतो. आणि कधी कधी एक्सप्रेस करणं पण चांगलं असतं, कारण की दुसऱ्याचं भलं असतं, पण ते चांगल्या भाषेमध्ये आणि चांगल्या प्रकारे पण ते एक्सप्रेस करायला पाहिजे. तर ते प्रक्षोभित केल्यावर आपण कसं वागतो, आपल्या मर्यादेत वागतो की नाही, ते पण आपण लक्षात ठेवायचं. बलयुक्त आहे मन, कारण की आणि वळविण्यास म्हणजे अत्यंत कठीण आहे. की त्याचं कारण कठीण त्याचं याकरता आहे, कारण की लहानपणापासून तशी सवय नाही लावलेली आहे. तर लहानपणापासून तशी सवय लावायला पाहिजे. आणि त्याचा निग्रह करणं खूप कठीण असतं. की समजा बरेचदा काय होतं की लहान मुलांचं तुम्ही फायटिंग बघा, ऐसा तूने मेरे को ऐसे बोला, इतकीच फाईट मारूंगा वगैरे वगैरे, ते फायटिंग वगैरे होतं. हे लहान मुलांचं. मग थोड्याने अरे यार, ए मुझे माफ कर देना, चलो हम अच्छा फिर से खेळते, तर 5-10 मिनिटांनी पुन्हा ते खेळायला पण लागतं. मोठ्यांचं कसं असतं, अर्जुन जे सांगतोय की झगडा हो गया, त्यांचं भांडण झालं, मग ते विकोपाला जातं आणि महाभारताचं युद्ध पण होतं स्पष्टपणे. आणि हे मन वायूच्या निग्रहाप्रमाणेच अत्यंत कठीण आहे. यांनी दिलेलं काय एक ट्रान्सलेशन आहे, वायूच्या निग्रहाप्रमाणे अत्यंत कठीण. की वायू असं वादळ येत आहे, वायू येतो आहे, आणि त्याला असं पकडण्यासारखं झालं ते मनाला पकडणं. आणि असं त्यांना वाटतं, कारण की हे मन जे आहे ते कधी आकाशात जातं, कधी म्हणजे अगणित आकाशगंगेंच्या, अगणित विश्वांच्या पलीकडे पण जाऊ शकतो बसल्या बसल्या.
ठीक आहे. आणि ते म्हणतं काही पण विचार करू शकतं. मग आता कसं थांबवायचं तर? ठीक आहे. तर याच्यावर श्रीकृष्णांनी पण छान उत्तर दिलेलं आहे. पहिले आता ज्ञानेश्वर महाराज कसं एक्सप्लेन करून सांगतात बघ. अर्जुन म्हणे देवा, तुम्ही सांगा कीर आमुची या कणवा, परीनं पुरोजी स्वभाव मनाची या. की तुम्ही सांगितलं असं करायचं, पण ते मनाला तर ती सवय नाही आहे. तर म्हणूनच लहानपणापासून लावायला पाहिजे. तर मग आता त्या मनाला थांबवायचं कसं? ठीक आहे की हे मन कैसे केवढे ऐसे पाहो म्हणो, तरी न सापडे एरवी रहा वया. थोडे त्रैलोक्य, आता त्रैलोक्यात जाऊन येतं. ठीक आहे. तर त्यांना कसं रहाट म्हणजे ते सतत इकडे तिकडे जात असतं, त्यांना कसं पकडून ठेवायचं? कारण की जसं हा परमात्मा आहे त्याला आपण तोडू शकत नाही, ते परमात्मा आहेच आहे, तसं मनाला पण पकडणं खूप कठीण आहे. कारण की ते मन आहे, त्याला हाताने पकडलं तर हात पकडल्या कसं जाईल, ते तर मन आहे ना. ठीक आहे. म्हणून ऐसे कैसे घडेल जे मर्कट समाधी येईल, का राहे म्हणून म्हणतली या राहायला महावातू. की एखाद्या प्राण्याला शांतपणे बसायला सांगितलं की चल तू ध्यानाला बस, त्यासारखं झालं ते. एखादा एखादा एखादाच प्राणी काय म्हणा, आपण इव्हन माणूस पण कधी कधी प्राण्यासारखाच वागतो. हो, तुम्ही बघा, सगळ्या न्यूज आहे का तुम्ही एकदा, त्यांना ध्यानाला बसवणं किती कठीण आहे कळलं. म्हणजे स्वामीजींनी एकदा म्हटलं होतं की, एकदाच म्हटलेलं हां, की जर का सगळे असे वागायला लागले जगातले, की मन कंट्रोल करून व्यवस्थित आपल्या मार्गावर आहेत, हे जग किती सुंदर होऊन जाईल. ठीक आहे. बघा म्हणजे त्यांना पण वाटायचं, पण ते बरेचदा असं असतं की आपण या मार्गावर, दुसरे त्या एक्झॅक्टली अपोजिट मार्गावर, तर त्यांना हा मार्ग पटतच नाही. जर आस्तिक आहे तर काही अनास्तिक असतात त्या प्रकारे. त्यामुळे मग ते म्हणायचे, त्यांनी बरेचदा या सगळ्या गोष्टी इव्हन स्वामी माधवनाथ म्हणजे माधव विष्णू वाकडे यांचे प्रवचनं पण झाले होते ज्ञानेश्वरीवर, आणि दूरदर्शनवर पण झालेले आहेत. ते म्हणाले की एकदा ठीक आहे, तुमची इच्छा आता होऊन जाऊ दे. आणि मी बघितलं म्हणजे नागपुरात महाल म्हणून एरिया आहे, तिथे खूप सारे एकदा भट सगळे आपले गुरुजी लोक गोळा झाले होते. आणि म्हणजे समजा जसं ज्यांना ज्यांना श्रीसूक्त, पुरुष सूक्त किंवा सगळे येतात, किंवा ज्यांना रुद्र वगैरे म्हणतात, तर ते सगळे गोळा झाले होते. आम्हाला सगळ्यांना लहानपणापासून यायचं ते. तर ते म्हणाले किती सुंदर प्रवचन आहे, ते ऐकले का रविवारी तू? तर मी त्यांना मग सांगितलं की ते माझे सद्गुरू आहेत. सांग, अरे केवढं सुंदर. म्हटलं हो, मी तर म्हणजे सुट्ट्या लागला की मी तिथे उन्हाळ्यात जाऊन तिथे राहतो म्हटलं, त्यांचं एक एक महिना वगैरे. आणि कुणाच्या घरी राहतो म्हटलं, की म्हणजे ज्यांच्या घरी एक्स्ट्रा रूम आहे, श्रीमंत लोक फॉर एक्झाम्पल, ते राहू देतात म्हटलं मला. कारण की हार्मलेस, त्यांना कधी भाजी आणायची आणून दिली काकूंना वगैरे, आणि वरच्या रूममध्ये जाऊन राहिलं. आणि त्या तिथे एक हॉटेल होतं, तिथे मी जाऊन जेवायचं वगैरे वगैरे. तर अरे किती सुंदर रे, त्यांना आवडायचं सगळं. तर जे मग ते म्हणायचे की जे सात्विक लोक आहेत त्यांना या गोष्टी आवडतात, त्यामुळे आपल्याला सत्वगुणावर यावं लागेल, आणि ते पण शुद्ध सत्वगुण, असं वगैरे त्यांचं मग बोलणं सुरू झालं. ठीक आहे. जे बुद्धी ते सळी, निश्चया ते टाळी, धैर्यसी हातफोळे मिळून जाय. तर म्हणजे कधी तर एकदा एक दादा होते आणि एक मामा म्हणत, कधी कधी ते असं होतं की आपण ठरवतो एक आणि एक्झॅक्टली अपोजिट मन विचार करतं. कधी कधी असं होतं की बुद्धी या डायरेक्शनला जायला म्हणते, मन म्हणतं की इकडे जा. मग अशा वेळेला काय, बुद्धी आणि मन एक्झॅक्टली अपोजिट होतं, असे पण म्हणणारे काही जण होते. ठीक आहे. बुद्धी ते सळी, निश्चयात आहे, बुद्धीला पण खचवून टाकेल. निश्चय आपण जर ठरवला की आपण असंच करायचं, तर एकदा निश्चय पण आपला फुसका करून टाकतो. धैर्यच हातवळे, आपला धैर्य असतं. काय होतं की कधी कधी अशा टेस्ट घेतल्या जातात बरं का, म्हणजे जसं मिलिटरीमध्ये, की 1000 लोक आहे, मुद्दाम एक माणूस उभा आहे एकटा, तो शांतपणे आहे, त्याच्यासमोर आईस्क्रीम खातील, बहुत अच्छा बना है, और हे इसको रसगुल्ला बहुत अच्छा लगता है. अच्छा, त्याच्यासमोर रसगुल्ला खाईल, त्याच्या तोंडाला पाणी सुटत. कारण की म्हणजे एक उदाहरण देतो आहे की जसं ब्लॅक कॅट कमांडो, एनर्जी कमांडो, त्यांना एकदम धैर्य ठेवावं लागतं. ठीक आहे की नाही, मिलिटरीचे उदाहरण देतो आहे.
बाबा मिलिटरीत होते ना, त्यामुळे बरेच वेळेला या सगळ्या गोष्टी लहानपणी बघितल्या. तर तर त्यांना ते तसं घडवलं जातं मग. धैर्य से हाथ में मिळून या, मिळून जाय, की धैर्य आणि मन हात मिळवून घेतं, नंतर पाहिजे ते करतं फॉर एक्झाम्पल. ठीक आहे? असं नको व्हायला. त्यामुळे त्या मनाला चांगली सवय लावायला पाहिजे, असं पण त्यांचा सारांश निघतोय. जे विवेकाते भुलवी, संतोषासी चाड लावी, बैसी जे तरी हिंडवी दाही दिशा. की आपला जो विवेक असतो त्याला भुलवी म्हणजे विसरून टाकतो, की आपला सारासार विवेक आहे, हे चांगलं आणि वाईट. अरे समोर काही काही जण असतं, म्हणजे स्वामीजीचे हे उदाहरण द्यायचं बरं का. एकदा काय झालं की म्हणजे ही घडलेली गोष्ट आहे, की काही जणांना गोड चालत नाही, पण ते त्यांना गोड खूप आवडतं, फटाफट खातात. असं नको व्हायला बाबा, त्यांनी सांभाळून राहायला पाहिजे. संतोषाची चाळ लावे, की आपलं जे समाधान असतं ते एकदम भुलवून टाकतो. ठीक आहे? बैसेचे तरी हिंडवी दाही दिशा, की एका जागेवर बसून मन आपलं अनंत कोटी ब्रह्मांडाला ऐकायच्या पलीकडे जातं. अनंत कोटी म्हणजे गमतीने म्हणायचे समज, की स्वामीजी की ते अनंत कोटी ब्रह्मांडाच्या पलीकडेही जाऊ शकतं. दाही दिशा, जसं पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आग्नेय वायव्य नैऋत्य ईशान्य आणि ऊर्ध्वाधार, 10 दिशांच्या पलीकडे. काही जण म्हणतात की 10 डायमेन्शन्स होते. डायमेन्शन्स म्हणजे की जसं एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, झेड ॲक्सिस आणि टाईम, 4th डायमेन्शन. तसं 5वं डायमेन्शन, 6वं, 7वं, 8वं, 9वं, 10वं डायमेन्शन. आणि त्याच्याही पलीकडे परमात्मा असतो. म्हणून सगळ्या गोष्टीच्या त्याच्या वृक्षाचंही पान हाले ज्याची सत्ता, की म्हणून तो भगवंत प्रत्येक कण कण कंट्रोल करू शकतो. आणि त्या भगवंताशी एकरूप झाल्यावर सगळं लाईफ एकदम आपलं कसं कंट्रोल नाही होणार, असं इनडायरेक्टली सांगता येते, की त्याच इकडला अर्थ असा निघतो आणि तिकडला त्यांच्या मनातला जो अर्थ आहे तसा निघतोय. जे निरोधले घे उवाव, जे या संयमूची होय सावाव, ते मन आपुला स्वभाव सांडिल काही. की काहीही असं धरून ठेवणं खूप संयम ढळून जातो. असं मन इतकं बलयुक्त असतं ते. आणि त्यामुळेच तुम्ही बघा की समर्थांनी मनाचे श्लोक सांगितलेले आहेत, की मनाला कंट्रोल केलं, जितम जगत केना मनोही येणं. मना ज्यांनी कंट्रोल केलं, संयमित केलं, नियमित केलं, त्यांनी जगाला जिंकलेलं आहे. ज्यांनी स्वतःला जिंकलेलं आहे त्यांनी जगाला जिंकलेलं आहे. इनफॅक्ट इंग्लिश आणि हिंदीमध्ये या गोष्टी आपण नाही सांगू शकत हो. बरेचदा असं होतं की इतकं सुंदर आहे, म्हणजे बघा तुम्ही. म्हणून मन एक निश्चय राहिलं, मग आम्हासी साम्य येईल, हे विशेषही न घडेल तया लागी. मन जर का निश्चय राहिलं, शुद्ध राहिलं, निश्चल राहिलं, ठीक आहे, मग साम्यता येईल, सर्वत्र भगवंत दिसेलच दिसेल, साम्यभाव येईलच. ह्या साम्यभावाला त्या पॉलिटिक्सच्या साम्यभावाशी काही घेणं देणं नाही. हे विशेषही न घडेल तया लागी. आणि खूपच सोपं होऊन जाईल. खरं तर स्वामीजी म्हणायचे की रामनाम घेणं, ध्यान करणं, भगवंताशी एकरूप खूप कठीण असं जे म्हणतात तर त्यांच्याकडे जायचंच नाही. सोपं आहे जे म्हणतात त्यांचंच ऐकायचं. किती सोपं आहे बघा म्हणा. सरळ समजा इथे आपला देह आहे, इथे भगवंत आहे, त्याच्या सरळ जाऊन त्याला जेव्हा पाया पडणं किती सोपं आहे. खरं पाहिलं तर सर्वत्र भगवंत आहे, नंतर आपल्याला हे एकदम सरळ मार्गी आहे. आणि सत्य आहे बघा तुम्ही. आता तुम्ही ट्याव इकडे जाल, तिकडे जाल आणि इकडे मग अरे विसरून जाल तर गोष्ट वेगळी. ठीक आहे. आता श्रीकृष्ण याच्यावर उपाय सांगतात, की जे मन इतकं तू चंचल आहे म्हणतो आणि कंट्रोल करायला कठीण आहे म्हणतो, तर त्याच्यावर श्रीकृष्ण काय म्हणतात बघा. असंशयम महाभाव मनो दुर्निग्रहम चलम, अभ्यासेने तू कौंतेय वैराग्येणच गृह्यते. की प्रश्न आहे की चंचल मनाला कसं कंट्रोल करायचं. तर श्रीकृष्ण उत्तर देतात की असंशय, की निसंशय मन हे कठीण आहे कंट्रोल करायला, जर का त्याला तुम्ही चांगल्या सवयी लावल्याने. लगेच म्हणतात मनो दुर्निग्रहम चलम, अगदी निग्रहाच्याही पलीकडे आहे, म्हणजे अत्यंत चंचल आहे. पण अभ्यासाने प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. करत करत अभ्यास पी जडमती होत सुजान. की त्यानंतर मग की
प्रयत्न आहे, वाळूचे कण रगडितात तेलही गळे. त्यानंतर काय, समर्थांच्या कित्येक ओव्या आहेत की आपण आपल्या मनाला निश्चित कंट्रोल करू शकतो. ठीक आहे. अभ्यास नाही तू कोणते वैराग्य घेण्याची गृह्यते. वैराग्य ठेवलं तर ग्राह्य होऊ शकतं. हे गृह्यते की निग्रह करता येऊ शकतो असं श्रीकृष्ण म्हणतायत. की तुम्ही विचार करा की लहानपणापासून कोणाला एखादा सवय लावली ती ती त्याच्या जन्मभर राहते. तुम्ही बघा की असे बरेचसे प्रयोग पण झालेले, एक्सपेरिमेंट्स. जसं आपण पहिल्यांदा एक ग्रीक फिलॉसॉफीतली गोष्ट घेऊया. एक मुलगा होता, त्याचे बाबा होते, त्यांच्याकडे शेती होती. तर काय झालं की मुलगा जसा 8 वर्षाचा झाला तर त्या काळी असायचं होतं की 8 वर्षापासून व्यायाम करायला सवय करायची वगैरे वगैरे. तर त्यांच्या गाईला पिल्लू झाला. तर तो एक समजा तो बैल होता समजा. तर यांनी काय सांगितलं 8व्या वर्षापासून की त्या छोट्या पिल्ल्याला 3दा दिवसातून उचलून आणायचं. त्याच्याकरता जो काय व्यायाम करायचा तू कर बाबा. तर तो म्हणाला ठीक. ते छोटंसं पिल्लू होतं, त्याला सकाळी येताना उचलून आणायचं, त्यांना दाखवायचं बाबा आणलं नेऊन ठेव, नेऊन ठेवायचं. दुपारी बाबा आणलं नेऊन ठेव, नेऊन ठेवलं. संध्याकाळी बाबा आणलं पिल्लू, असं हातामध्ये उचलून नेऊन ठेव, नेऊन ठेवायचं. आता रोज, ठीक आहे, रोज न थांबता 8 वर्ष ते समजा 20व्या वर्षी 12 ते 13 वर्ष आणलं नेऊन ठेवलं. अरे पण तो 20व्या वर्षी त्याचा पूर्ण बुल झाला होता, पूर्ण मोठा बैल झाला होता. आणला नेऊन ठेवलं. ते बैलालाही सवय झालेली की अरे सकाळी समजा आला नाही तर मा हम्मा करत असेल. त्याला उचललं बाबा, बैल आणला नेऊन ठेव, नेऊन ठेवला. आता एकदा काय होतं की तेव्हा एकदा एक स्पर्धा होती. राजा म्हणतो की आपल्या राज्यातला सगळ्यात मोठा पैलवान कोण. तर सगळेजण काय हे उचलतायत, काय ते उचलतात, काय मोठा गोळा उचलतात, काय काय उचलतात. म्हणतात की याचे बाबा म्हणतात त्या मुलाचे की हे काहीच नाही, माझा मुलगा याच्यापेक्षा पक्का आहे, तुम्ही एकदा बघता का. राजा म्हणतो ठीक आहे. तर ते त्याच्या मुलाला तो बोलवतो आणि तो बैल घेऊन येतो. ठीक आहे. म्हणता आता तुम्ही इथे थांबा. तो बैल तिकडे ठेवतात समजा 100 मीटर दूर आणि हा इथे बसतो. म्हणतो की काय आता तुम्ही बघा तर म्हणतात. तो म्हणतात की मुला काय, तो बैल घेऊन येतो, बैल उचलतो त्याच्याकडे घेऊन येतो. आता काय मुला, बैल तिथे नेऊन ठेवतो, तिथे नेऊन ठेवतो. सगळे टाळ वाजवायला लागतात. की लहानपणापासून जी सवय झालेली आहे इतक्या वजनदार वस्तू बैलाला उचलायची, तर आपण मनाला पण असं सवय लावू शकतो म्हणण्याचा अर्थ. ही ग्रीक फिलॉसॉफीतली गोष्ट. ठीक आहे. आपल्या इथे पण इतक्या गोष्टी आहेत की म्हणजे आता बघा की हे केवळ त्याला शक्य असं नाही, सगळ्यांना शक्य. आपल्या इथे तर कित्येक मी सुगृहिणी बघितलेल्या आहेत. आता नावं सांगणं त्यांना आवडणार नाही, त्यांची परवानगी घ्यावी लागेल. की एकदा काय झालं की जी एक घडलेली गोष्ट सांगतो की जी आपल्या पुराणांमध्ये ती गोष्ट सांगितलेली आहे. कारण की मी समजा उदाहरण सांगितलं तुम्हाला मग त्यांची नावं पण माहीत करून घ्यायची हे होईल. मी सांगितलं ना कित्येक लोकांना बघितलेलं आहे असं. आणि भारतात आत्मधेनी व्यक्तींची कमतरताच नाही आहे, एका वाक्यात सांगतो. ठीक आहे. तर ते उदाहरण की एकदा एक तुम्हाला माहिती आहे ना की लहानपणी पहिल्यांदा आपण समजा काहीतरी करत असतो, या मैंने किया वगैरे असतं तसं, यस मैंने किया तसं. तर एकदा काय होतं की छोटासा एक संन्यासी व्हायचा प्रयत्न करणारा मुलगा असतो. तो आपला टीनेजर्स म्हणजे 13 ते 19 वर्ष, 13, 14, 15, तो आपला त्या वयात असतो, 13 ते 19 वर्षाच्या वयामध्ये. तो एक दिवस तो झाडाखाली ध्यानाला बसायचा प्रयत्न करतो. तर तितक्यात चिव 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 आवाज करायला पक्षी लागतात. तर हा म्हणतो शांत बसा पक्ष्यांनो, दिसत नाही का एक संन्यासी ध्यानाला बसतोय.
आता ते पक्षी झाले, त्यांना काय कळणार आहे. पहा, पुन्हा आवाज केला तर तुम्हाला मी भस्मसात करून टाकेन. ठीक आहे, कळतं आहे ना, की पहिल्यांदा ज्यांचे जो असे शक्ती येते, पॉवर येते, ऑथॉरिटी असते, त्यांना असं वाटतं ते. तो पुन्हा आवाज करतो, तो त्यांच्याकडे बघतो तर ते भस्मसात होऊन खाली पडतात. मग तो ध्यानाला बसतो शांतपणे वगैरे वगैरे. आणि मग जसं भवती भिक्षाम दे, तुम्हाला माहिती आहे की ते 5 घरांमध्ये, काही घरांमध्ये जातात आणि भिक्षा घेऊन आपलं अन्न घ्यायचं आणि फक्त एका कपड्यामध्ये ते पूर्ण आयुष्य किंवा ते वर्षभर राहायचं, मग ते पुन्हा चेंज केलं तर वगैरे, तर तो सगळा प्रकार. तर हे संन्यासी महाराज येतात भिक्षा मागायला. 1, 2, 3, 4 घरं होतात वगैरे. एका घरामध्ये येतं. त्यावेळेला घरं अशी असायची की जसं समर्थ रामदास म्हणतात तसे, की पूर्ण समोरच्या दारापासून मागचे 3, 4, 5 ज्या काही खोल्या असतील त्यांचे दारं एकसाथ पूर्ण असं असायचे. कारण की मुलगा धावत झाला की एकदम त्या तुळशी वृंदापर्यंत आतमध्ये धावू शकायचा वगैरे वगैरे तसं. तर हा म्हणतो भवती भिक्षाम दे, म्हणजे हे आपले महाराज म्हणतात. पहिल्यांदा म्हणतो तर त्यावेळेला त्या सुगृहिणी होत्या, त्यांच्या पतिदेवांना चालता वगैरे येत नव्हतं, त्यामुळे त्यांची सेवा करत होते. दुसऱ्यांदा म्हणतात भवती भिक्षाम देही. ते म्हणतात की संन्यासी महाराज थांबा, मी आले, आपल्या पतिदेवांना माझ्या बरं नाही आहे, तर मी त्यांची सेवा करते. तर तिसऱ्यांदा म्हणतात भवती भिक्षाम देही, जोरात ओढून म्हणतात. ते म्हणतात की थांबा 1 मिनिट, मी आलेच. मग आपल्या त्या पतिदेवांना ती म्हणते की जरा थांबा बरं, त्यांना मी भिक्षा देऊन येते. तर ते अर्थात ते पण रिअलाइज सोलच असतील निश्चित. ते असे हसतात, म्हणतात की जा, म्हणजे जाऊन येत. कारण की भारतीय जे आहे की पतिव्रता आणि पती पण आत्मज्ञानी, पतिव्रता पण आत्मज्ञानी वगैरे ज्या गोष्टी आहेत, या घडलेल्या गोष्टी आहेत. कोणी म्हणत असेल की नाही, तर त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. की ती काही ज्या पोळ्या वगैरे तयार केल्या, ती त्यांना भिक्षा देते, म्हणते अगदी द्यायला जाते. त्यावेळेला तुम्हाला कळत नाही का, संन्यासाला पहिले भिक्षा द्यायची असते. हो, मी येतच होते, माझ्या पतींना बरं नाही, त्यांची सेवा करत होती. म्हणजे तुम्ही आत्ता आल्या नसता, चौथ्यांदा बोलल्यावर तर तुम्हाला मी शाप दिला असता. ते म्हणतात ती भिक्षा देते. देताना म्हणते की मी तो पक्षी नाही ज्याला तुम्ही भस्मसात केलं. भिक्षा देते, तो घेतो. म्हणतो की तुम्हाला कसं कळलं. तो म्हणतो की तुम्ही ध्यानाला बसून साधना करताय, ती मी घरी माझ्या पतिव्रते असल्यामुळे पतीची सेवा करताना, रोजचे व्यवस्थित कामं करताना मी भगवंताचं काम आहे म्हणून करते. तर हे काय कठीण नाही म्हणतात. त्यांनी जेव्हा म्हटलं की शाप दिला असतं, त्यावेळेला काय असतं की आईच असते. आईला मुलाला सांगायचं असतं की बाळा, चांगल्या मार्गावर राहा. बरोबर आहे की. लगेच तो म्हणतो माफ कर दीजिए, माफ करा म्हणतो. की बरेचदा असं असतं की माणसं जो सत्ता, पैसा, कोणाकोणाला डिग्र्या वगैरे जसं म्हणतात, कोणाला हे मिळालं, ते मिळालं, तर माणूस हे होऊन जातो. आणि कधी या सगळ्या गोष्टी असल्यावरही आपण नम्र कसं राहू शकतो, ही गोष्ट सांगते. असा जो अभ्यास आहे, तो आपण सतत केला तर आपण निश्चित मनाला आपण कंट्रोल करू शकतो, असं ज्ञानेश्वर महाराजही म्हणतात आहे. आणि श्रीकृष्णाने म्हटलेलं आहे की श्रीकृष्ण वाचा असंशयम महाभाव मनो दुर्निग्रहम चलम अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गृह्यते. की असं ती स्त्री करू शकते, पतिव्रता. तो कोणी पण करू शकतं. स्वामीजी म्हणायचं की प्रत्येकाला हक्क आहे आत्मज्ञानाचा, मुक्तीचा. तो कृष्ण म्हणती साचेची बोलत आहासी ते तैसेची, या मन कीर चपळची स्वभाव होता. त्याचा स्वभाव आहे. आपला स्वभाव आपण आत्मज्ञानाचा करायचा. परी वैराग्याचे आधारे जरी लाविले अभ्यासाची मोहरे, तरी कितुलेनी एके अवसरे स्थिरावेला. एकदा अभ्यास झाला तर आपण ते करू शकतो. जसं तुम्हाला ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवतात जेव्हा ते अचीव करतात फॉर एक्झाम्पल, तर त्यांच्या प्रत्येकाच्या गोष्टी आहे का त्यांनी कमीत कमी 15 ते 20 वर्ष दिलेले असतात.
किंवा लहानपणापासूनच त्यांनी त्या सवयी लावलेल्या असतात. काही जणांना मोठेपणी पण मिळू शकतात, पण त्यांनी तशी सवय केल्यावरच होतं. अभ्यासानेच हे प्राप्त होऊ शकतं. आता अभ्यास म्हणजे काय, की जसं अ, हनुमानाची साधना काय, देहबुद्ध्या तू दासोहम, देहबुद्धीवर मी दास आहे. जीवबुद्ध्या त्वदंश, जीवभावावर मी तुझा अंश आहे भगवंता, आणि आत्मबुद्ध्या तुमेव. तरी तो रामनाम घेत असतो. त्यानंतर आपण ते बघितलं की ब्राह्मण, वैश्य, शूद्र, क्षत्रिय हा पण साधनेचे मार्ग आहेत. ब्राह्मणाला ह्या ब्रह्मम जानाति सा ब्राह्मण, आणि त्या भावात राहून तो सगळे कामं करत असतो. क्षत्रिय आपले अवगुण तोडून फेकून देतो आणि स्वतःला, म्हणजे जो जीव आहे त्याला त्याचे सगळे अवगुण बाहेर काढतो आणि मग भगवंताशी एकरूप होतो. शूद्र भगवंताची सेवा करता करता तो भगवंताशी एकरूप होतो. आणि वैश्य त्याचा खरा प्रॉफिट, त्याचा खरा नफा भगवंताशी एकरूप होणं असतं. हे सगळे मार्ग आहेत. आणि त्यानंतर मग कालांतराने जो उठतो तो बोलतो आणि सगळ्या डिस्क्रिमिनेशन सुरू करतो. मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, मी वैश्य आहे, मी शूद्र आहे. हे सगळे भांडण तंटे नंतर कारण त्याच्यात तेल ओतलं इतर लोकांनी आणि आपण भांडण बसतोय फॉर एक्झाम्पल. तसंच माणूस तर एकच आहे, प्रत्येकाचा धर्म वेगळा राहू शकतो. मग तसे अजून विचित्र काय काय गोष्टी सुरू झाल्या आहे की नाही. हे केवळ आपल्या सनातन धर्माबद्दल झालं. मग तसं मग अजून काय, अजून बरेचसे धर्म पण आहेत. जो उठतो तो स्वतःचा धर्म काढू शकतो, हे पण शक्य आहे बरं का. पण आपण त्या मार्गावर नाही, आपण या मार्गावर आहोत, आत्मज्ञानाच्या मार्गावर आहे, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर आपण आपला मोहरा तो तिकडे चालला, तो मोहरा आपला सगळ्याच्या सगळी शक्ती या मार्गावर लावायची, भगवंताशी एकरूप राहायची. त्या सुगृहिणीने शाप द्यायची गोष्ट केली, जरी ती योग्य मार्ग आहे, त्यावेळेला तिने ती आपली शक्ती वापरली की बाबा मी ती पक्षी नाही आहे जी भस्मसात होईल. इतर वेळेला ती आपल्याच मार्गावर आहे. आपली शक्ती अशा फालतू जागी वेस्ट नाही करायची. आपली शक्ती आपण साधनेमध्येच लावून ठेवायची. आज पैसा उद्या नाही आहे. आणि शेवटी तुम्ही बघा ना, पैसा काय, आपलं जन्मपत्र, मृत्यू प्रमाणपत्र असतं, 10वीची डिग्री, PhDची डिग्री, किंवा आपलं पूर्ण अस्तित्व सगळं कागदावरच असतं. 200 वर्षापूर्वी 200 वर्षानंतर कोणी लक्षात ठेवेल की नाही ते माहीत नाही आपल्याला. आपण या चांगल्या मार्गावर जगून, चांगलं जगून, सगळ्यांचं भलं करून, हार्मलेस क्रिएचर का नाही जगावं, योगी का नाही व्हावं. सगळ्यांनी व्हायला पाहिजे. तरच आपण पृथ्वीवरही सगळ्यांचं भलं करू शकू. जिथे जिथे जाऊ, चंद्रावर, मंगळावर किंवा स्पेसमध्ये किंवा इथे तिथे कुठे कुठे जाऊ, आपण तिथे तेच करू ना आपण जे इथे पृथ्वीवर करतो आहे. बघा, म्हणजे तुम्ही विचार करून बघा. याच्यावरच मग टेडेक्स टॉक्स पण झालेला, आणि याच्यावर असे हजारो वेळा ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या. आणि तुम्ही बघा, सोल्युशन मास्टरमध्ये एक पुस्तक लिहा, ते 40 कोटी लोकांपर्यंत फॉर एक्झाम्पल पोहोचलेलं आहे. त्याच्यात असंच विचार आहे की म्हणजे युनायटेड नेशनने 3रं वर्ल्ड वॉर थांबवलं, ठीक आहे, पण युद्ध थांबवू शकत नाही, सगळ्यांपर्यंत सतत विकास लक्ष नेऊ शकत नाही. मग काय त्याला आपण पांढऱ्या हत्ती म्हणायचं का? म्हणजे हा विचार करायची गोष्ट आहे. कारण की आपण या सगळ्या गोष्टींचे भाग होतो. आपल्यासमोर समजा अत्याचार सुरू आहे आणि आपण बोललो नाही, तर मग त्या गोष्टीचा जाणण्यात काय अर्थ आहे. आणि असं नाही की म्हणजे तुम्हाला दिसतं आहे आणि तुम्ही बोलत नाही किंवा तुम्ही अत्याचार सहन करताय, हे असं नाही. ॲटलिस्ट चांगल्या शब्दांमध्ये ते मांडायचं आहे की नाही. तर त्यामुळे इतकी, मग एकदा एका जणाने विचारलं की यार तू एवढी, म्हणजे एवढी मोठी युद्धाची गोष्ट एवढ्या म्हणजे सात्विक शब्दांमध्ये का सांगतो. म्हटलं की सात्विक शब्दांमध्ये सांगणं योग्य आहे ना. कोणी ना कोणीतरी हे समोर आणायला पाहिजे ना, आहे की नाही. खरं तर सगळ्यांना कळत आहे, पण कोणी ना कोणीतरी इट हॅज टू बी स्पोकन. कधी ना कधी ते योग्य शब्दांमध्ये मांडणं योग्य असतं. खरं पाहिलं ही आपण एक्स्ट्रीम गोष्ट बघितली, युद्ध, अमानवीयता, राक्षसी गुण, ॲटम बॉम्ब ड्रॉप करणे वगैरे वगैरे. त्याच्या अपोजिट ही गोष्ट नाही आहे का ज्ञानेश्वर जे मांडतायत. याला ही गोष्ट माहीत नाही, फक्त ही गोष्ट माहिती होऊच शकत नाही.
त्यांना दोन्ही गोष्टी माहीत आहे आणि तरीही ते या मार्गावर आहेत. विचार करा, 21व्या वर्षी समाधी पण घेतली. तर त्या मनाला जे आवडतं ते तुम्ही दिलत आणि त्या मनाला तीच आवड लागली की भगवंताची, सतत योगी व्हायचं, सतत भगवंताशी एकरूप राहायचं, सतत भगवंताचं काम आहे असंच जगायचं. घरातले सगळे पिता पुत्र जे काय आहे सगळे जे आपले कर्तव्य करत राहायचं आणि ते पुढे जात राहायचं आणि भगवंताशी एकरूप कधी ना कधी झाल्यावर सुद्धा आपण कधी ना कधी आपला देह पडणारच आहे की नाही. तर आपण चांगलं काम करून का नाही म्हणजे मरायचंच जर का शब्द घेतले तर आत्मा अमर आहे, ठीक आहे, हे बॉडी तर जाणार आहे ना. आणि या सगळ्यामध्ये काय होतं, आपलं मागचं पुढचं सगळंच भगवंताला आपलं कळतं. तर आपण इतकं भगवंताशी एकरूप का नव्हायचं की आपले सगळे कामं व्यवस्थित झालेले आहेत. भगवंताला ते मिळत आहेत. ब्रह्मार्पणं ब्रह्म होईल, ब्रह्माग्नो ब्रह्मणा होतं, ब्रह्मयोतेने गंतव्यम ब्रह्मकर्म समाधी. असं आपलं प्रत्येक काम का न व्हावं, का नाही व्हावं सांगा तुम्ही. असं व्हायला पाहिजे आणि अशी मनाला सवय लावायला पाहिजे. गोडीची ठायास होते म्हणून अनुभव सुखाची कौतिके दावीत असायचं. असा चांगला अनुभव त्याला देत गेलं तर त्या चांगल्या अनुभवामध्ये सतत राहू शकतो आणि सतत आपण आत्मानंदामध्ये पण राहू शकतो. असं श्रीकृष्ण, ज्ञानेश्वर महाराज आणि सगळे साधू संत ओढून ओढून सांगतात आणि आपण तसं जगायचा प्रयत्न करूया. ठीक आहे. धन्यवाद.